तर इकडे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि शिवसेना उभाटाने बोलवलेल्या बैठकीला सुद्धा आष्टीकर गैरहजर होते। आष्टीकर यांच्या शिवसेनेत प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच हिंगोलीत त्यांच्या अभिनंदन आणि स्वागताचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी हे स्वागताचे बॅनर्स लावलेत। हिंगोलीचे उभाटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत। ऑपरेशन टायगर अंतर्गत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्यानंतर हिंगोलीमध्ये जे आहे ते त्यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत। हिंगोलीच्या नांदेड नाका परिसरामध्ये त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये जे आहे ते स्वागताचे बॅनर झळकले आहेत। आपण बघतोय की या बॅनरवरती खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी योग्य निर्णय घेतल्याचा मजकूर लिहित हार्दिक अभिनंदन करत स्वागत केले आहे। आमदार संतोष बांगर यांनी हे स्वागत करत पोस्टर लावलं आहे। आपण बघतो की नांदेड नाका परिसरामध्ये केवळ इथेच नव्हे तर पलीकडच्या बाजूने देखील आणखी एक पोस्टर आहे जिथे नागेश पाटील आष्टीकर यांचं स्वागताचं आणि अभिनंदनाचं जे पोस्टर आहे त्यावरती देखील आमदार संतोष बांगर त्यासह हिंगोलीच्या नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर त्याचबरोबर नगर परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीराम बांगर यांचा फोटो आहे। तिघांच्या वतीने देखील त्या बॅनरवरती स्वागत करण्यात आलं आहे। तर इकडच्या बाजूला जे आहे ते आमदार संतोष बांगर यांच्या फोटोसह त्यांनी आमदार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं स्वागत केलं आहे। आणि एकीकडे उभाटा शिवसेनेकडून संताप व्यक्त करण्यात आला तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील आहेत। त्यांनी मात्र खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं स्वागताचं अभिनंदनाचं पोस्टर लावलं आहे। जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी योग्य निर्णय घेतला असा मजकूर लिहित त्यांनी हे स्वागत केले आणि शहरामध्ये असे स्वागताचे बॅनर झळकले आहेत। आज जे आहे ते शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे आणि आजच्या दिवशी शहरामध्ये हे सगळे बॅनर झळकले आहेत। मनीष खरात, न्यूज 18 मराठी, हिंगोली।